नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे मस्तच असाल। माझ्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। आतापर्यंत जे गरिबी आणि जे कर्जात बुडले होते त्यामधून तुम्ही बाहेर निघणार आहात। कुंभ राशीची 4 महिन्यासाठी 7.5 दुसऱ्या गृहात आहे। 4 मिळण्यासाठी शनी महाराज तुमच्यावर कृपा करतील आणि अशी कृपा करतील की तुम्ही पूर्ण कर्जातून बाहेर निघाल। पुढील 4 महिने शनी महाराज श्रीमंती देणार। या 3 राशींच्या दारी साक्षात लक्ष्मी अवतरणार। ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते। शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं। शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो, तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो। याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते। शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 2.5 वर्षाचा कालावधी लागतो। तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो। पंचांगानुसार शनिदेव सध्या मीन राशीत असून 17 मे 2026 रोजी शनीने रेवती नक्षत्रात प्रवेश केला होता। रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून शनी या नक्षत्रामध्ये 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहणार आहे। पंचांगानुसार शनिदेव सध्या मीन राशीत असून 17 मे 2026 रोजी शनीने रेवती नक्षत्रात प्रवेश केला होता। रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून शनी या नक्षत्रामध्ये 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहणार आहे। दरम्यान तोपर्यंतचा काळ काही राशींच्या लोकांसाठी अतिशय अनुकूल सिद्ध होईल। नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांमध्ये 12 राशी विभागल्या गेल्या आहेत। त्यामुळे ज्याप्रमाणे ग्रह राशी परिवर्तन करतात त्याप्रमाणे नक्षत्र परिवर्तनही करतात। राशी परिवर्तनाइतकेच नक्षत्र परिवर्तनही खूप प्रभावी आणि खास मानले जाते। ज्योतिषशास्त्रात पुष्य, अनुराधा आणि उत्तराभाद्रपद या नक्षत्रांचा स्वामी शनी आहे। शनीचे नक्षत्र गोचर भाग्य बदलणार। कुंभ राशी। कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे। व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल। अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील। उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील। आर्थिक बाजू भक्कम होईल। या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल। या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल। या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील। करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल। कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायक ठरेल। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील। या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल। यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल। तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील। नात्यात गोडवा येईल। या काळात नव्या कामाची सुरुवात होईल। कामातील अडथळे दूर होतील। कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल। शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायक ठरेल। या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल। आरोग्य चांगले राहील। आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल। व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल। यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल। कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल।